सगळ्यांनाच माहीत आहे 22 जानेवारीला आपल्या प्रभू रामचंद्राच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे। तर खूप जणांना तिथे जायची इच्छा आहे, खूप जणांना तिथल्या आरतीचा अनुभव घ्यायचा आहे आणि घरी बसून ज्यांना पॉसिबल नाही आहे तिथे जाणं सध्या, तर त्यांना घरी बसून डोनेशन द्यायचं आहे, ज्यांची खूप इच्छा आहे। तर अशांना मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुम्ही घरी बसून डोनेशन कसं देऊ शकता। आणि जर तुम्हाला अयोध्येत तिथे जाऊन रामचंद्राच्या प्रभू रामचंद्र आहे त्यांच्या आरतीचा अनुभव घ्यायचा आहे, तुम्हाला लाईव्ह आरती पाहायची आहे, तर तुम्हाला तिथे कसं बुकिंग करायचं आहे, तिथे तुम्हाला बुकिंग किती दिवस आधी करावं लागेल आणि बुकिंग निःशुल्क असणार आहे का फीस आहे, हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर फर्स्ट टाईम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करायला विसरू नका। चला तर मग पाहूया की ऑनलाईन बुकिंग कसं करायचं आहे। जय श्रीराम। तर आपल्या या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। जास्त वेळ न घालवता आपण पाहूया की ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे। तर मी हे तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे। सगळ्यात आधी तुम्हाला श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र या वेबसाईटवर जायचं आहे। तिथे तुमच्या मोबाईल नंबरने साइन अप करायचं आहे। ते मोबाईल नंबर ॲड केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर OTP येईल, तो OTP एंटर करायचा आहे तुम्हाला आणि नंतर लॉग इन करायचं आहे। तर लॉग इन केल्यानंतर परत तुम्हाला सगळ्यात पहिले आधी तुमची प्रोफाईल क्रिएट करायची आहे। प्रोफाईलमध्ये हे पूर्ण तुमचे डिटेल्स फिल करायच्या, तुमचा ॲड्रेस, नेम, तुमचा ID नंबर म्हणजे की पॅन, आधार जे असेल ते, जेणेकरून नेक्स्ट टाईम तुम्हाला डोनेशन किंवा तुम्हाला जर आरतीसाठी बुकिंग करायचं असेल तर ऑलरेडी ती फिलअप करते। नंतर तुम्हाला लेफ्ट साईडला क्लिक करायचं आहे, नंतर त्याच्यावर होम डोनेशन आरती आणि नंतर ट्रान्झॅक्शन असेल तर आरतीवरती क्लिक करायचे। तर इथे तुम्हाला कधीची आरती हवी आहे त्याच्यावरती डेट ॲड करायची आणि हे बुकिंग तुम्हाला 15 दिवस आधी करावं लागेल, जेणेकरून तुम्हाला इझिली भेटून जाईल हे। तर हे बघा 26 ते 31पर्यंत काहीच दाखवत नाही आहे, वरचे जे रेट आहे ते अवेलेबल नाही आहेत। मेन म्हणजे लक्षात घ्यायचं हे बुकिंग रात्री 12 वाजता करायचं आहे। आता बघा 11:59 झालेत, तर ती खाली तुम्हाला रेड दाखवते त्याच्यामुळे, आणि 26च्या नंतरचे जे आहेत ते काहीच दाखवत नाही। तर बरोबर 12 वाजता परत एकदा रिचेक करायचे, जे मी आता रिचेक करत आहे अवेलेबल झालेत का नाहीत ते। तर रात्री 12 वाजता मी परत एकदा रिचेक करत आहे। तर हे 26 तारखेचं स्लॉट, 26 नंतरचे स्लॉट अवेलेबल झालेत, आम्हाला 26 हवं होतं तर अवेलेबल झालं आहे। 26वरती क्लिक केले तर हे 3 टाईप आहेत आरतीचे, सकाळ, दुपार, संध्याकाळ। तर आम्ही शयन आरती रात्रीची सिलेक्ट केली आहे आणि एका वेळ एकच सिलेक्ट करू शकता तुम्ही आरतीसाठी। आणि जे खाली 20 दिसते ते फक्त 20 लोकांनाच आरतीसाठी अवेलेबल आहे। त्या 20मध्ये तुमचा जर नंबर आला तर लकीली छानच आहे। तर नंतर तुम्हाला ID नंबर, बाकी इन्फॉर्मेशन ऑलरेडी ते फिल करतं, ID नंबर तुम्हाला टाकायचा आहे फक्त आणि तुमचं विलेज, सिटी टाकायचे। इथे एक ऑप्शन येते व्हीलचेअरचा, तिथला एरिया खूप मोठा आहे, तर व्हीलचेअर तुम्हाला जर घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता, फ्री ऑफ कॉस्ट आहे ते, आणि जर तुमच्या इच्छेने तुम्ही त्यांना देऊ शकता। नंतर तुमचा लाईव्ह फोटो कॅप्चर करायचा किंवा तुम्ही फोटोही अपलोड करू शकता आणि नंतर प्रोसीड करायचं आहे। तर तुम्हाला विलेज तुमचं ॲड करायचं, बाकी प्रोफाईल जी आहे ते ॲटोमॅटिक तुमची सिलेक्ट होईल तुमच्या प्रोफाईलमधून। तर हे बघा वरती ऑलरेडी इथे बाकी सगळं सिलेक्ट झालेलं आहे। तर आता प्रोसीड करायचे आणि नंतर हे तुमची इन्फॉर्मेशन एकदा पूर्ण चेक करून घ्यायची आहे आणि करेक्ट असेल तर कन्फर्म करायचं आहे। झाल्यावरती शयन आरती 10 वाजताची तुमचं बुकिंग हे सक्सेसफुल झाले असा मेसेज येईल, तुम्हाला टेक्स्ट मेसेज येईल, हे वरती तुम्हाला मेसेज आलेला दिसेल आणि तुम्हाला मेलही येईल। दर्शन हिस्ट्रीमध्ये जाऊन तुम्ही आरती हा ऑप्शन सिलेक्ट करून तिथून तुमचा बुकिंग पास डाउनलोड करू शकता, जेणेकरून तुम्हाला तो मंदिरात नेता येईल आणि सोबत ID प्रूफही नेता येईल। तुमचं काही कारणास्तव अयोध्या जाण्याचं कॅन्सल असेल तर तुम्ही तिथे ट्रान्झॅक्शन सिटीमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही ते कॅन्सल करू शकता, जेणेकरून दुसऱ्या भक्तास त्या सीट अवेलेबल होतील आणि त्यांना आरतीचा लाभ घेता येईल। आणि हा तुमचा फॉर्म पूर्ण फिलअप हे तुम्हाला दाखवेल आणि याची तुम्हाला प्रिंट काढायची आहे आणि तिथे तुम्हाला हे प्रिंट दाखवायचे आहे, जे तुम्ही ऑलरेडी बुकिंग केलेलं आहे ते। तुम्हाला यासोबत एक ID प्रूफही न्यायचा आहे, त्यासोबत बुकिंग पास जे तुम्ही प्रिंट आउट केला आहे तो
तो सोबत घेऊन जायचा आहे तुम्हाला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या सर्व रामभक्तांना शेअर करा, जेणेकरून त्यांना आरतीचा लाभ घेता येईल. जय श्रीराम. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.